मित्रांनो, अचानक प्रोग्राम बदलला नरसोबाच्या वाडीचा जाण्याचा. सोलो ट्रिप आहे. आता सध्या मी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये पुढचं अपडेट देतो तुम्हाला. तर ही महालक्ष्मी एक्सप्रेसचा M1 हा कोच आहे. कोच तुम्हाला दाखवतो. ही माझी सीट आहे इकडे. रात्रीचे 9:04 झाली आहेत. आता मी म्हटलं जेवण पण घेतो. आता रात्रीच्या जेवणामध्ये मी एक चीज सँडविच आणि ब्रेड रोल मागवलेत. ते आता खाऊन घेतो. जस्ट मिरजला उतरलो. आता सकाळचे 5:32 झालेत. आता पुढचा प्रवास चालू. तर मी इथे अगोदरच रिटायरिंग रूमची बुकिंग केली आहे. चल तर मग तिथे जाऊया. आता इथे रिटायरिंग रूम आहे. तर तिथे माझी बुकिंग आहे अगोदरपासूनच. हा माझा रूम आहे. एंटर केलं तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे. तर मी आता फ्रेश होतो आणि नरसोबाच्या वाडीला इकडं निघतो. तर मित्रांनो, माझी तयारी झाली. इथं ना वाजलेत सकाळचे 6:45. तर इथून आता दर्शनासाठी निघतो. आता गुड मॉर्निंग. सकाळचं उजाडलं आहे. सूर्योदय तर झाला आहे. आता आपण इथला पुढचा प्रवास सुरू करू. स्टेशनच्या बाहेर तुम्हाला बरेच खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळतील नाश्त्याच्यामुळे. हेच बघा, बघताय मिरज स्टेशन. इथे थोडं अंतर गेल्यावर पुढे ST डेपो आहे. तिथे आपण जाऊ आता आणि तिथून नरसोबावाडीची बस पकडू. थोडंसं चालल्यावर इकडे बस डेपो आहे. इकडे आता इकडे बस बघू कुठची मिळते ती. इथे ही आमची बस आहे. नरसोबाच्या वाडीला जायला बस गुडघ्यासाठी नाही तर बस चुकली असते. बाबू, नरसोबाच्या वाडीला जायचा बसचा आता प्रवास सुरू झाला आमचा. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा. तू चाहे कहीं जाए तू लौट के आएगा. नई नई राहों में दबी दबी आहों में खोए खोए दिल से तेरे कोई ये कहेगा. ये जो देश है तेरा. नरसोबावाडी येथे पोचलो आहेत. रिटर्नच्या बसचं जरा इन्क्वायरी करून ठेवतो. म्हणजे संध्याकाळी जायला येताना
बस डेपोवरून आता मी आता सरळ देवळात जातो आहे. त्याच्या अगोदर थोडंसं नाश्ता करीन म्हणतो आहे. तर इकडे सोमवार भोजनालय आहे, तिथे जाऊ. इथे मी उपीट घेतलं, म्हणजे उपमा. माझा आता नाश्त्यावर झाला आहे. आता मी सरळ देवळात जातो आता. मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला असे दुकानं दिसतील. इथली पेढे इथले खूप फेमस आहेत. अर्धेक दुकानातून उघडायची आहेत. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल व्हिडिओ शूटिंग आणि किंवा फोटो काढण्यात अलाउड नाही आहे, तर मला बंद करावं लागेल. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंचं दर्शन घेण्या अगोदर इथे श्री रामचंद्र योगी महाराज यांची समाधी आहे, त्याचं दर्शन घ्यायचं असं म्हणतात. तर त्यांनी इकडे संजीवन समाधी घेतली आहे, तिथलं दर्शन आपण पहिलं घेऊ. हा मंदिराचा परिसर आणि हे मंदिर आहे. औदुंबर वृक्ष आणि हे दिसतंय ते मंदिर. हा मंदिराचा परिसर. आणि या परिसरात मोबाईल अलाउड नसल्या कारणामुळे मला मोबाईल बंद करावा लागतो आहे. हा आहे कृष्णा नदीचा परिसर. आणि हे आहे नृसिंहवाडीचं मेन मंदिर, श्री गुरुदेव दत्त. आणि हा आजूबाजूचा परिसर सगळा. दत्तगुरूंचं मेन मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर आपण आता बाकीचे मंदिरं बघूया. हा मंदिराचा सगळा आजूबाजूचा परिसर. हे श्री श्रीमान नारायण स्वामी महाराजांचं मंदिर आहे. इथलं दर्शन झाल्यानंतर परमपूज्य श्री गोपाळ स्वामी महाराजांची जिवंत समाधी बघू. विठ्ठल पंचायतीचं दर्शन करून झाल्यानंतर श्री मोनी बाबा यांचं मंदिर आहे. नाही आहे.
मंदिरात फोटो काढायची परवानगी नसल्या कारणामुळे फोटो काढता येत नाही आहे, व्हिडिओ काढता येत नाही. तुळशीवाडीचं दर्शन घेतल्यानंतर आता मी जातो आहे आता श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे विश्रांती स्थळ इथे. आता मी जातो आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे विश्रांती स्थळ. ही जागा आली खरी कुरुंदवाड येथे. इथे श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी विश्रांतीसाठी येत असत. आता आपण जातो अमरेश्वराला. ही दिसतरी तुम्हाला कृष्णा नदी. हे जे दिसतंय ते तुम्हाला 64 योगिनीचे श्री दत्त अमरेश्वर मंदिर. चला जरा आतमध्ये जाऊ. अमरेश्वराच्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणामुळे शूटिंग करता आलं नाही मला. गुरुचरित्र सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंनी एकाच्या घरातील घेवड्याची वेल उपटली आणि त्यांना सोन्याचा हंडा दिला. हे मंदिर आता आपण तुम्हाला दाखवतो आहे. गुरुचरित्राला अनेक कथा इथे घडलेल्या आहेत, त्यातील ही जागा आहे. हे आतलं दिसतंय ते मंदिर आहे, पण व्हिडिओ अलाउड नसल्या कारणामुळे मला आतलं मंदिरचं शूट करताना आलं आहे. श्री गुरुदेव. इथली सगळी दर्शनं आता झालेली आहेत अमरेश्वराचं आणि दत्तगुरूंचं. मध्ये आता परत आम्ही वाडीच्या मेन मंदिराच्याकडे जातो. आता कृष्णा नदी आहे आणि हे लांबून तुम्ही हे नरसोबावाडीचं मेन मंदिराचं दर्शन तुम्ही घेऊ शकतात. प्रसादालय आहे. आता मी इकडे आलेलो आहे. इकडे नृसिंह सरस्वती यांचे शिळेवरच्या हाताचं त्यांचं ठसे आहेत, अशी ही जागा आहे. आता दुपारच्या वेळेला हे थोडं मंदिर बंद असतं.
असा हा मंदिर परिसर आहे. आता रिटर्न मिरज स्टेशनला, पण जाण्यापूर्वी इथून इकडची स्पेशालिटी म्हणजे बासुंदी घ्यायची आहे घरी घेऊन जाण्यासाठी. राधेय बासुंदी. बॅक टू होम. मित्रांनो, ब्लॉग मी अशा प्रकारे संपवतो आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.